सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतवाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला। अपघाती मृत्यू पावलेल्या 3 वर्षीय लहान मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। पोलिसांनी जमीन खणून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला। या घटनेमुळे संतवाडीत एकच खळबळ उडाली। संबंधित प्रकार नेमका काय आहे, असं का करण्यात आलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। पण पोलिसांनी मुलीचा मृतदेह शोधून काढला। पोलिसांनी मृत मुलीच्या नातेवाईकांसमोर मुलीचा मृतदेह खणून बाहेर काढला आहे। संतवाडी तालुक्यातील माळेवाड भागातील एका चिरेखानी 3 वर्षीय लहान मुलीचा अपघाती निधन झालं होतं। या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत मृतक मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे। संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। तिथे माळरानावर पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्या। यावेळी पोलिसांनी शोध घेत 3 वर्षीय चिमुरडीचं दफन केलेला मृतदेह खोदून बाहेर काढला। हा मृतदेह पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना छत्तीसगडवरून बोलवून त्यांच्या समक्ष महसूल विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला। हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे। साधारण 15 दिवस या घटनेला झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं। मुलीचं कुटुंब हे छत्तीसगडमधील आहे। हे कुटुंब संतवाडीत एका चिरेखानीवर काम करत होतं।